आणि आता एक मोठी बातमी आहे। मिहिर शहानं वरळी सी फेसवरती टाकलेले बियरचे कॅन आता जप्त करण्यात आलेले आहेत। मिहिर शहाला घेऊन वरळी सी फेस भागामध्ये पोलिसांनी आता शोध मोहीम सुरू केलेली आहे। मिहिर शहाचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची पोलीस मागणी करणार आहेत। वरळीमध्ये अपघात करण्याच्या आधी मालाडच्या साई प्रसाद बारमधून त्यानं बियरचे 4 कॅन खरेदी केलेले होते, ते आता उघड झालेले आहे। अपघाताआधी मिहिरनं बियरचे 4ही कॅन संपवले आणि वरळी सी फेस भागामध्ये फेकले। वरळी पोलीस मिहिरला घेऊन सी लिंक भागामध्ये सध्या शोध घेत आहेत आणि हे कॅन त्यांनी सध्या हस्तगत केलेले आहेत। सूरज ओझा या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, नक्की ही घटना खूपच दुर्दैवी घटना होती। यामध्ये जो आरोपी मिहिर शाह होता त्यांनी मलाडच्या साईप्रसाद बार येथून 4 बियरची केन घेतली होती आणि त्यांनी 4ही केन संपवली होती आणि ज्यानंतर अपघात झाला, ज्यानंतर त्यांनी त्या दुचाकीला त्याच्या BMWने धडकला होता आणि ती महिला त्या गाडीत अडकलेली होती आणि जेव्हा वरळी सीफेसच्या आधी त्यांनी महिलेला काढला होता त्याच वेळी त्यांनी गाडीतून बियरच्या बाटल्या उचलून समुद्राच्या किनाऱ्यावर फेकल्या होत्या आणि त्याचं कारण असं म्हटलं जातंय की त्याला हे माहीत होता, ड्रायव्हरला हे माहीत होता, जर पुढे पोलिसांनी पकडलं आणि गाडीत बियरची बाटली आढळली तर मोठी समस्या होऊन जाणार आणि केस अजूनही त्यांचा स्ट्रॉंग होणार। त्याला वाचवण्यासाठी त्यांनी ह्या प्रकारची गोष्टी घडवली होती। मात्र काल वरळी पोलिसांचे 6 ते 7 अधिकारी मिहिरला घेऊन वरळी सीफेसच्या आधी गेले होते आणि जिथून त्यांनी 4ही बियरच्या बाटल्या हस्तगत केलेल्या आहे। यामध्ये अजून एक डेव्हलपमेंट असं आहे की वरळी पोलीस आता RTOलाही पत्र लिहिणार आहे। त्यात सांगणार आहे की ज्या प्रकारे मिहिर शहाने दारू पिऊन गाडी चालवली आणि त्याच्यात एकाचा जीव गेला म्हणून त्याचा लायसन्स रद्द करावी अशी देखील मागणी करणार आहे। तर या केसमध्ये आता पोलिसांना महत्त्वाची गोष्टी मिळाल्या असल्याचा दावा केला जात आहे। जी सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।